राहुरी पोलीस स्टेशन हद्दीत चिंचोली गावात अवैध बाळू व्यवसाय करणाऱ्यांवर पोलीस अधीक्षक यांच्या पथकाचा छापा. छाप्यात 2 ट्रॅक्टर, 1 डंपर तसेच 18 ब्रास वाळू छाप्यामध्ये मिळून आली. यात एकूण मुद्देमाल 28,08,000 रुपये इतका असून यात 7 आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी 7 आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यापैकी 4 आरोपी फरार आहेत. राहुरी पोलीस स्टेशन येथे या आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईबाबत अधिक माहिती देताना पोलीस उपाधीक्षक संतोष खाडे यांनी सांगितले की अहमदनगर जिल्ह्यातील सर्वच अवैध धंद्यावर अशीच कारवाई सुरू राहणार आहे. नमस्कार, मी परिवीक्षाधीन पोलीस उपाधीक्षक संतोष खाडे. माननीय पोलीस अधीक्षक श्री सोमनाथजी घारगे सर यांनी स्थापन केलेल्या आमच्या विशेष पथकाने आज राहुरी पोलीस स्टेशन हद्दीतील चिंचोली या गावात अवैध गौण खनिज उत्खननावर कारवाई केली असता आम्हाला 3 वाहने, त्यामध्ये 2 ट्रॅक्टर तसेच 1 टाटा कंपनीचा डंपर तसेच 18 ब्रास वाळू मिळून आली. त्याच्यामध्ये एकूण मुद्देमाल हा 28,08,000 रुपयाचा आम्ही जप्त केलेला आहे. तसेच हा गुन्हा करताना एकूण 7 आरोपी, यामध्ये 7 आरोपीवरती गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. त्यामधील 3 आरोपी आम्ही ताब्यात घेतलेले आहेत, तर 4 आरोपी हे फरार आहेत. सदर इसमावरती राहुरी पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करून पुढील कारवाई करण्यात येत आहे. माननीय पोलीस अधीक्षक श्री सोमनाथजी घारगे सर यांच्या मार्गदर्शनाखाली व निर्देशाने ही कारवाई चालू आहे. अशीच कारवाई राहुरीसह अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये संपूर्ण अवैध धंद्यावर पुढेही कारवाई करण्यात येईल. व तसेच ज्या नागरिकांना अवैध धंद्याबाबत माहिती द्यायची त्यांनी आम्हास माहिती द्यावी. त्यांची नावे गुप्त ठेवून त्या गुन्ह्यावर किंवा त्या अवैध धंद्यावर धडक कारवाई करण्यात येईल. या कारवाईबाबत अधिक माहिती देताना पोलीस उपाधीक्षक संतोष खाडे यांनी सांगितले की अहमदनगर जिल्ह्यातील सर्वच अवैध धंद्यांवर अशीच कारवाई सुरू राहणार आहे. यामुळे अवैध व्यवसाय करणाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. यशस्वी कामगिरी करणारे पथक. ही यशस्वी कामगिरी अहमदनगर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री सोमनाथ घारगेसो, अपर पोलीस अधीक्षक श्री प्रशांत खैरेसो, श्रीरामपूर विभागाचे अपर पोलीस अधीक्षक श्री वैभव कलुगुरमेसो आणि श्रीरामपूर उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर वसवराज शिवपूजेसो यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. पोलीस अधीक्षक सो यांच्या विशेष पथकाचे प्रभारी माननीय परिवीक्षाधीन पोलीस अधीक्षक संतोष खाडे, पोसई राजेंद्र वाघ, सफू शकील शेख, पोलीस हेड कॉन्स्टेबल शंकर चौधरी, पोलीस हेड कॉन्स्टेबल अजय साठे, पोलीस हेड कॉन्स्टेबल दिगंबर कारखले, पोलीस हेड कॉन्स्टेबल मल्लिकार्जुन बनकर, पोलीस हेड कॉन्स्टेबल दिनेश मोरे, पोलीस हेड कॉन्स्टेबल उमेश खेडकर, पोको सुनील दिघे, पोका अमोल कांबळे आणि पोका जालिंदर दैफिळे यांच्या पथकाने ही कारवाई केली. पुढील तपास राहुरी पोलीस स्टेशन करत आहे.